इयत्ता 6वी लेसन नंबर 4 डिझॅस्टर मॅनेजमेंट हा नवीन आपल्याला लेसन इथं शिकायचा आहे. त्याचा लेक्चर नंबर 1 आहे. तर डिझॅस्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, तर आपत्ती व्यवस्थापन. आता ही आपत्ती व्यवस्थापन कशी असते, काय असते आणि कशाच्या संदर्भात आपल्याला करायची असते, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इथं या लेसनमध्ये माहिती घ्यायची आहे. आता इथं काही पिक्चर दाखवले, त्याच्यावरनं इथं क्वेश्चन विचारलेले आहेत तुम्हाला. तर काय काय विचारलेत, व्हॉट इव्हेंट्स डू यू सी इन दिस पिक्चर्स. आता ह्या जे चित्रामध्ये तुम्हाला कोणकोणते प्रसंग दिसतात ते पाहायचं आहे. नंतर काय विचारला, व्हॉट वूड यू हॅव डन इन दिस सिच्युएशन, म्हणजे तुम्ही या प्रसंगात काय केले असते, असा जर प्रसंग ओढवला असता तर तुम्ही काय केलं असतं. किंवा तिसरा प्रश्न असा पडतंय, हॅव यू एक्सपिरियन्स सच अ सिच्युएशन युअरसेल्फ, म्हणजे तुम्ही कधी स्वतः असा प्रसंग अनुभवलेला आहे का. व्हाय डू दिस इव्हेंट्स ऑकर, मग असे हे प्रसंग का उद्भवतात. तर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास इथे ह्या लेसनमध्ये डिझॅस्टर मॅनेजमेंटमध्ये करायचा आहे. आता डिझॅस्टर म्हणजे काय किंवा हे कोणत्या वेळेस उद्भवते, तर इथं तुम्हाला आधी काही घटना घडलेल्या आहेत, त्यांचे काही उदाहरणं सांगितलेले आहेत. पहा तुम्ही. आता इथं पहिला एक चित्र दाखवलं, त्याच्यामध्ये काय दिलं, इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक ॲट किल्लारी. किल्लारीमध्ये झालेल्या भूकंपाचे इथं चित्र दाखवलेले. तर हा केव्हा झाला, इन 1993 मेनी पीपल डाईड ड्यू टू द अर्थक्वेक ॲट किल्लारी इन लातूर डिस्ट्रिक्ट. लातूर डिस्ट्रिक्टमध्ये 1993 साली किल्लारी हे लातूरमधल्या डिस्ट्रिक्टमधलं एक गाव आहे. तिथं ह्या भूकंपामध्ये सगळंच्या सगळं गाव काय झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे, नाश पावलेला आहे. त्यानंतर इवन टुडे पीपल ऑफ मुंबई शेल्टर ॲट ए मेमरी ऑफ जुलै 205 व्हेन मेनी पीपल हॅड लॉस्ट देअर लिव्ज इन द डिले कॉज बाय हेवी रेन्स. म्हणजे मुंबईमध्ये 2005मध्ये मुसळधार पाऊस झाला होता. त्या पावसामध्ये अनेक लोकांची घरं वाहून जाऊन तिथं जीवितहानी खूप झालेली होती. त्यानंतर इन जुलै 2014 द होल विलेज ऑफ मालीन इन आंबेगाव तालुका ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट वॉज डिस्ट्रॉयड इन अ मॅटर ऑफ लँडस्लाइड. मेनी गॉट बरीड अंडर अ हीप ऑफ सॉईल अँड स्टोन अँड लॉट देअर लिव्ज. म्हणजे काय झालं, तर मालीन या गावी आंबेगाव तालुक्यातले पुणे डिस्ट्रिक्टमधलं हे गाव आहे छोटंसं. ते डोंगरदरीच्या असं दऱ्या कोसळल्यामुळं, तिथलं डोंगरकडा कोसळल्यामुळं माती आणि दगड यांच्या ढिगाऱ्याखाली तिथली माणसे गाडली गेली आणि मृत्युमुखी पडली. त्यानंतरची एक इथं घटना दिलेली आहे, इन नोव्हेंबर 2015 मेनी पीपल डाईड ड्यू टू द फ्लोटिंग कॉज बाय हेवी रेन्स इन तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये 2015 साली नोव्हेंबरच्या असंच एक पावसाची अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक लोक तिथंही मृत्यू पडले. ही सगळी उदाहरणं कशाची आहेत, तर ही सर्व उदाहरणं आहेत डिझॅस्टरची, म्हणजे ही जी नैसर्गिक आपत्ती आहे यांची ही उदाहरणे आहेत. आता यावर तुम्हाला लक्षात आलं असेल की डिझॅस्टर म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय डिझॅस्टर, अ सडन इव्हेंट दॅट कॉज लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ प्रॉपर्टी अँड सोशल ॲस्पेक्ट्स ऑफ अ नेशन ऑर सोसायटी इज कॉल्ड डिझॅस्टर. म्हणजे डिझॅस्टर म्हणजे काय, तर अचानक उद्भवणाऱ्या ह्या ज्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची जी मोठ्या प्रमाणावरती हानी होते किंवा जीवितहानी होते, आर्थिक हानी होते किंवा सामाजिक हानी होते, अशी जी संकटं असतात त्यांनाच काय म्हणतो आपण, डिझॅस्टर म्हणतो. लक्षात आलं. आता यानंतर पुढचा पॉईंट पाहायचा आहे आपल्याला, हाऊ अँड व्हाय द फॉलोइंग डिझॅस्टर ऑकर. आता ही जे आपत्ती आहे ही कशामुळे ओढवली जाते, तर त्याची काही इथं कारण दाखवलेले आहेत तुम्हाला, ते आता आपण पाहू. त्यातलं फर्स्ट रिझन आहे फ्लड्स ड्यू टू हेवी रेन्स, म्हणजे अतिवृष्टीमुळे येणारा महापूर. त्यानंतर दुसरं काय आहे, अर्थक्वेक, लाईटनिंग, व्होल्कॅनिक इरप्शन एक्सेट्रा. त्यानंतर थर्ड आहे फॉरेस्ट फायर, म्हणजे जंगलाला अचानक लागलेली आग. त्यानंतर चौथं काय आहे, इन्क्रीज रिस्क ड्यू टू द हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन अ लिमिटेड एरिया, म्हणजे
धोक्याच्या गर्दी एकवटल्यामुळं किंवा लोकसंख्या वाढल्यामुळे छोट्या प्रदेशात काय झालेली धोका निर्माण झालेला आहे. त्यानंतर 5वं काय आहे, रॅम्पत अँड इरेग्युलर कन्स्ट्रक्शन, म्हणजे बेसुमार वाढलेली ही बांधकामं, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला डिसॅस्टरला आपल्याला त्याचा सामना करावा लागणार आहे. त्यानंतर आहे इकॉलॉजिकल इनबॅलेन्स, म्हणजे पर्यावरणाची ढळत चाललेला हा समतोल. त्यानंतर आहे टेररिझम, रिऑट्स अँड क्राईम्स रिझल्टिंग इन बॉम्ब एक्सप्लोजन, ॲसेल्ट्स, फायर अँड ॲक्सिडेंट्स एक्सेट्रा. तर ह्याच्यामध्ये काय होतं, तर दहशत, दंगल, गुन्हेगारी, बॉम्बस्फोट किंवा आग, अपघात ही पण काय आहेत, एक प्रकारची डिझॅस्टरचीच एक्झाम्पल आहे. डिझॅस्टर्स आर ऑफ 2 मेन काइंड्स, मॅनमेड अँड नॅचरल. आता ह्या डिझॅस्टरचे 2 प्रकार पडलेले आहेत, मॅनमेड आणि नॅचरल. तर मॅनमेडमध्ये कोणते आहेत आणि नॅचरल डिझॅस्टर म्हणजे कोणते येईल. आता मॅनमेड म्हणजे मानवाने निर्माण करून त्याच्या हातून घडलेलं संकट किंवा आलेली आपत्ती, किंवा नॅचरल म्हणलं निसर्गनिर्मित आपत्ती. आता ह्याच्यामध्ये कोणकोणते प्रकार येतात, तर आता आपल्याला आधी मॅनमेडचे तुम्हाला माहीत आहेत का. मॅनमेडमध्ये काय येईल, फायर येईल किंवा ॲक्सिडेंट येईल किंवा बॉम्ब एक्सप्लोजन येईल. ही जी आहेत ही मॅनमेड डिझॅस्टर आहेत. आणि नॅचरलमध्ये काय येईल, अर्थक्वेक येईल, फ्लड्स, स्टॉर्म, ही काय आहेत, नॅचरल डिझॅस्टर्स आहेत. हे लक्षात आलं तुमच्या. आता त्यानंतर आपण एक एक पाहायचं आहे आपल्याला. तर त्यामधला पहिलं पाहायचं आहे अर्थक्वेक. अर्थक्वेक इज अ नॅचरल डिझॅस्टर. आता अर्थक्वेकमध्ये काय होतं, मुवमेंट इन द इंटेरियर ऑफ द अर्थ रिलीज ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी, म्हणजे जमिनीमध्ये एक प्रकारची खूप अशी एनर्जी निर्माण होते. धीस कॉजेस सेस्मिक वेव्ज लीडिंग टू मुवमेंट्स ऑफ द अर्थ सरफेस लाईक ट्रिमॉस, शेकिंग, क्रॅकिंग अप एक्सेट्रा. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस भूकंप होतो त्यावेळेस काय होते, जमीन हलल्या जाते आणि जमिनीला भेगा पडतात किंवा जमीन थरथरते. अशा घटना ह्या अर्थक्वेकमध्ये घडत असतात. सच व्हायब्रेशन्स ऑर क्विकिंग इन द अर्थ क्रस्ट इज नोन ॲज अर्थक्वेक. मग ह्याला जे म्हणतात, हे जे व्हायब्रेशन होतं त्याला काय म्हणायचं, अर्थक्वेक. आता हे कशामुळं होतं, इट बिलीव्ह दॅट बिसाइड्स अदर कॉज मॅन-मेड कॉजेस लाईक मीनिंग अँड कन्स्ट्रक्टिंग ऑफ बिग डॅम्स कॅन ऑल्सो लीड टू अर्थक्वेक. म्हणजे ही जी मानवाने काय केलेली आहे, डॅम बांधलेले आहेत किंवा वेगवेगळे कन्स्ट्रक्शन इथं उभा केलेले आहेत. या कन्स्ट्रक्शनमुळे काय व्हायला लागले, ह्या अर्थक्वेकचा धोका आपल्याला निर्माण व्हायला लागलेला आहे. लक्षात आलं. आता हे अर्थक्वेकचं काय असते ते, ओके. त्यानंतर आपल्याला सेकंड पाहायचं आहे फ्लड्स. आता फ्लड्स हे काय आहे, मॅनमेड आहे का नॅचरल आहे, तर फ्लड्स हे काय आहे, नॅचरल डिझॅस्टर आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं, अ फ्रिक्वेंटली ऑकरिंग नॅचरल डिझॅस्टर इन ऑल पार्ट ऑफ द वर्ल्ड्स इज फ्लड्स. म्हणजे काय, महापूर. फ्लड्स म्हणजे काय, पूर. हे जगामध्ये काय होतात, वारंवारी उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती आहे किंवा नैसर्गिक डिझॅस्टर आहे. ह्याच्यामुळं काय होतं, तर ड्यू टू एक्सेसिव्ह रेन इन द सेम प्लेस, रिव्हर ओव्हरफ्लो इन banks causing a flood, the water drainage system in a big cities falls short when there is heavy rainfall, resulting in choking of gutters and drainage lines. Water overflow on the roads and surrounding areas and even enters nearby house. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस शहरामध्ये काय होतं, पाण्याचा निचरा करणारी जी व्यवस्था असते ती अपुरी असते. मग ज्यावेळेस बेसुमार खूप असा पाऊस झालेला असतो अचानक, तर त्यावेळेस काय होतं, नदीच्या पात्राबाहेर जे पाणी, नदीमध्ये जे पाणी तयार होतं, जमतं, ते काय होतं, नदीच्या पात्राबाहेर फेकलं जातं. तेव्हा हे पाणी कुठं शिरतं, तर गावामध्ये शिरतं. तर त्या ज्या पाण्याचं प्रवाह आहे ते गटार तुंबले गावामध्ये, म्हणजे शहरामध्ये काय होतात, गटार असतात, नाल्या असतात, त्या काय होतात, तुंबल्या जातात. आणि मग गटार तुंबल्यामुळं काय होतं, ते पाणी सगळं रस्त्यावरती पसरतं आणि आसपासच्या परिसरात आणि घरात हे पाणी ते शिरतं. एवढं लक्षात आलं. आता ह्याचे इफेक्ट्स काय आहेत, इफेक्ट्स ऑफ फ्लड्स. आता हे काय आहे, हर्ब्स लॉस
टू लाईफ अँड प्रॉपर्टी. मग ह्याच्यामुळं काय होतं, माणसाची जीवितहानी होतेच, त्याबरोबर आपल्या प्रॉपर्टीची सुद्धा हानी होते. त्यानंतर सॉईल इरेशन म्हणजे काय होतं, जमिनीची धूप होते. डिस्ट्रक्शन अँड स्टँडिंग क्रॉप्स, पिकाचं नुकसान होतं. त्यानंतर आफ्टर इफेक्ट्स ऑफ द फ्लड्स, आता पूर येऊन गेल्यानंतर काय होतं, लाईक स्प्रेड ऑफ डिसीजेस अँड इपिडेमिक ॲफेक्टिंग टू हेल्थ ऑफ द पीपल. म्हणजे जे काय होतं, पूर ओसरल्यानंतर आजार आणि रोगराई याच्यामुळं काय होतं, लोकांच्या आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता असते. यानंतर आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये नॅचरल डिझास्टरचे स्टॉर्म आणि फॉरेस्ट फायर्स या दोन ह्याच्याविषयी माहिती आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ आणि उरलेला पार्ट पण लेसनचा कंप्लीट करू. ओके.